नमस्कार मित्रांनो, आपण आता पाहू शकता आहे मनाली. मनाली हे भारतातील हिमाचल प्रदेश राज्यातील कुलू जिल्ह्यातील एक अत्यंत सुंदर आणि लोकप्रिय हिल स्टेशन आहे. हे शहर हिमालयाच्या कुशीत ब्यास नदीच्या काठावर समुद्र सपाटीपासून सुमारे 6,730 फूट उंचीवर बसलेलं आहे. आपण पाहू शकताय माझ्या या आम्ही ज्या ठिकाणी राहिलेलो आहे त्या ठिकाणी या हॉटेलवरून हा समोरचं दृश्य आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, मनाली या नावाचा उगम मनू आलय या संस्कृत शब्दापासून झाला आहे, ज्याचा अर्थ मनूचे निवासस्थान असा होतो. पौराणिक कथेनुसार जगतप्रलय आल्यानंतर मानवजातीचे पुनर्रचना करण्यासाठी ऋषीमुनी याच ठिकाणी निवास केला होता. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत हडिंबा देवी टेम्पल या ठिकाणी. अतिशय सुंदर गोड आवाजामध्ये आपण भजन ऐकलं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहोत मनाली येथील हडिंबा देवी मंदिर. हे हिमाचल प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. त्या ठिकाणी आम्ही आता निघालेलो आहोत. मनालीच्या मुख्य मॉल रोडपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर धुंगरी नावाच्या घनदाट देवदार वनामध्ये हे मंदिर शांततेत वसलेलं आहे. स्थानिक लोक याला धुंगरी मंदिर असेही म्हणतात. त्याचा पौराणिक इतिहास असा आहे मित्रांनो, हे मंदिर महाभारत काळातील महाबली भीम यांची पत्नी माता हडिंबा म्हणजेच हिडिंबा यांना समर्पित आहे. त्याच ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. भीम आणि हडिंबा विवाह अज्ञातवासादरम्यान पांडव जेव्हा या भागात आले होते तेव्हा भीमाने हडिंबाचा क्रूर भाऊ हिडिंब याचा वध केला होता. त्यानंतर भीम आणि हडिंबाचा विवाह झाला. त्यांचा मुलगा घटोत्कच हा महाभारताच्या युद्धातील एक महान योद्धा होता. राक्षसी ते देवी अवतार. हडिंबा ही मूळची राक्षसी कुळातील होती, परंतु नंतर तिने याच वनात एका मोठ्या खडकावर घोर तपस्या केली. तिच्या तपस्येमुळे प्रसन्न होऊन तिला देवी म्हणून गौरवण्यात आले. तेच आपण पाहू शकताय समोर. हेच दृश्य आणि हेच ते मंदिर. कुल्लू आणि मनाली खोऱ्यातील लोक तिला आपली कुलदेवता मानतात. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर आम्ही अतिशय सुंदर असा हा ड्रेस परिधान केलेला आहे आणि या देवदार वृक्षामध्ये आम्ही फिरण्याचा आनंद घेतो आहे. अतिशय सुंदर असं हे देवदार वृक्ष, सगळीकडे घनदाट अरण्य, शांत वातावरण या ठिकाणी आपण आता पाहू शकताय. तर मित्रांनो, हडिंबा टेम्पलमधून गेल्यानंतर आम्ही भगवान मनू मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत. जगातील भगवान मनू ऋषीमुनी यांना समर्पित असलेलं हे एकमेव मंदिर मानले जाते. हिंदू पौराणिक कथानुसार ऋषीमुनी हे पृथ्वीवरील पहिले मानव आणि मानव जातीचे निर्माते मानले जातात. मनालीच्या मुख्य मॉल रोडपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर ब्यास नदीच्या जवळील जुन्या मनाली ओल्ड मनाली परिसरात हे अत्यंत शांत आणि पवित्र मंदिर वसलेलं आहे. त्याच ठिकाणी आम्ही आता दर्शनासाठी आलेलो आहोत. तर मित्रांनो, सृष्टीची पुनर्रचना. पौराणिक कथेनुसार जेव्हा संपूर्ण पृथ्वी महाप्रलयात बुडाली होती तेव्हा भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेऊन ऋषीमुनी, सप्तश्री आणि काही प्राण्यांना एका मोठ्या नौकेतून वाचवले होते. तर त्यापैकी पहिले पाऊल महाप्रलय शांत झाल्यानंतर ऋषीमुनी यांनी ज्या ठिकाणी सर्वप्रथम आपली नौका नांगरली आणि पृथ्वीवर पहिले पाऊल ठेवले ते ठिकाण म्हणजे आजचे मनाली. त्याच ठिकाणी आम्ही आता मनू देवाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत.
अतिशय सुंदर असं निसर्गाने हिमालयाने वेढलेलं हे अप्रतिम असं हे सुंदर असं हे मंदिर. या ठिकाणून नंतर मित्रांनो आम्ही अटल टनल रोहतंग पास या दिशेने निघालेलो आहोत. मनो मंदिर येथील दर्शन झाल्यानंतर तर मित्रांनो आम्ही निघालेलो आहोत अटल टनल. अटल टनल हे मनालीतील जवळ असलेले आधुनिक भारताचे आणि अभियांत्रिकीचे एक अद्भुत आश्चर्य आहे. हे हिमाचल प्रदेशातील मनाली ते लाहोल स्पिती खोऱ्याला जोडणारे हे अतिशय महत्त्वाचे आणि सुंदर प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे. समुद्रसपाटीपासून 10,040 फूट उंचीवर बांधलेले हे जगातील सर्वात लांब हायवे टनल. त्याच ठिकाणी आम्ही आता निघालेलो आहोत. आपण पाहू शकताय अतिशय सुंदर असं हे दृश्य, सुंदर रस्ते, वळणावळणाचे, पॉझिटिव्ह एनर्जी असलेलं हेच ते ठिकाण. अतिशय घनदाट अरण्य, देवदार वृक्ष, अनेक प्रकारच्या जळीबुटी आपण या हिमाचलच्या डोंगरावरती, देवभूमीवरती आपण गेल्यानंतर पाहू शकताय. तर मित्रांनो अटल टनलचा इतिहास असा आहे. एकूण लांबी आता काही मिनिटाच्या अंतरावरती अटल टनल आम्ही या ठिकाणी पोचतो आहे. तर या बोगद्याची एकूण लांबी 9 किलोमीटरचा आहे. संपूर्ण बोगदा पार करण्यासाठी गाड्यांना साधारण ते 10 ते 15 मिनिटं लागतात. वेळेची बचत. हा बोगदा तयार होण्यापूर्वी पर्यटकांना आणि स्थानिक लोकांना अत्यंत धोकादायक अशा रोहतंग पास वरून प्रवास करावा लागायचा. आता आम्ही काही वेळामध्ये अटल टनल या ठिकाणी आता पोहोचतोय. आता याच ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत. या टनलमुळे मनाली ते किलोंग दरम्यानचे अंतर 46 किलोमीटर कमी झाले असून ह्या प्रवासाचा 4 ते 5 तासांचा वेळ हा वाचलेला आहे. मित्रांनो आपण पाहू शकताय अटल टनल रोहतांग पास. भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या कल्पनेतून हा प्रकल्प साकारण्यामुळे या बोगद्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. हा बोगदा उभारण्याचे आव्हानात्मक काम बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन BRO याने पूर्ण केले आहे. उणे तापमानात आणि अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत 10 वर्ष मेहनत करून हे काम पूर्ण झालेलं आहे. अटल सुरंग रोहतांग सीमा सुरक्षा याच ठिकाणी BRO. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते 3 ऑक्टोबर 2020 रोजी या टनलचा लोकार्पण करण्यात आले. सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी. पूर्वी मुसळधार बर्फवृष्टीमुळे लाहोल स्पिती खोरा हिवाळ्यात 6 महिने संपूर्ण देशातून तुटलेला असायचा. आता या ऑल वेदर टनलमुळे पर्यटक वर्षभर या भागात जाऊ शकत आहेत. अतिशय सुंदर असं हे दृश्य आम्ही आमच्या या मोबाईल आणि कॅमेऱ्यामध्ये टिपलेला आहे. आपण पाहू शकताय. तर मित्रांनो असा हा आमचा प्रवास अटल टनल रोहतांग पास या ठिकाणावरून आता पुढे आम्ही रोहतांग पास या ठिकाणी निघालेलो आहोत. अतिशय सुंदर असं दृश्य. मित्रांनो रोहतांग पासला जाण्यासाठी परमिट काढावा लागतो. आम्ही 4x4 ही गाडी घेतलेली आहे. तर साधारणतः फुल ट्रॅफिक, फुल जाम या ठिकाणी आपण पाहू शकताय. 40 किलोमीटरचं अंतर आम्हाला पार करण्यासाठी साधारणतः 4.5 ते 5 तास लागलेत. आम्ही ट्रॅफिकमध्ये पूर्ण अडकलेलो होतो. मित्रांनो एक सांगू इच्छितो, रोहतांग पासला जाण्यासाठी बऱ्याच ठिकाणी आपल्याला
फसवण्याचा प्रयत्न केला जातो. कोणी 9,000 रुपये भाडं सांगतं आहे, परंतु रोहतांग पासला 4x4ने जाण्यासाठी मला तरी वाटतं साधारणतः 5-5.5 हजाराच्या आतमध्ये जायला काही हरकत नाही. आपण पाहू शकता पूर्ण हाई ट्रॅफिक आहे. वरती अतिशय सुंदर असं दृश्य, बर्फ, वाव क्या नजराना है, बहुत ही बढिया. तर मित्रांनो, रोहतांग पास या ठिकाणी आम्ही आता पोहोचलेलो आहोत. रोहतांग पास हे मनालीतील सर्वात प्रमुख साहसी आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण मनालीपासून सुमारे 51 किलोमीटर अंतरावर समुद्र सपाटीपासून 13,000 फूट म्हणजे 3,978 मीटर या अवाढव्य उंचीवर पीर पंजाल पर्वतांमध्ये वसलेला आहे. मनालीतील येणारा प्रत्येक पर्यटन या ठिकाणी बर्फाचा आनंद घेण्यासाठी येत असतो. पाहू शकताय अतिशय सुंदर असा हे दृश्य, बर्फाचा आम्ही आता आनंद घेतोय. आम्ही आमचा परिवार या ठिकाणी आलेलो आहोत. अतिशय सुंदर असे दृश्य आपण पाहू शकताय मित्रांनो. नक्कीच या ठिकाणी आपण आलात तर अवश्य नक्की भेट द्या. तर मित्रांनो, एक सांगू इच्छितो, आमचं जे हे ट्रिपचं नियोजन केलेलं होतं आम्ही, पुण्यातील एक प्रसिद्ध असं एक S&D वर्ल्ड्स टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड स्वप्नील शिरसाट यांनी अतिशय वाजवी दरामध्ये आम्हाला हे ट्रिपचं नियोजन करून दिलेलं आहे. मी आपल्या स्क्रीनवरती S&D वर्ल्ड्स टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचा नंबर मी देत आहे. जर आपण जात असाल तर नक्कीच S&D वर्ल्ड्स टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना नक्कीच कॉल करा. अतिशय सुंदर अशी ट्रीट या कंपनीमार्फत आम्हाला मिळालेले आहेत. थँक्स लॉट ऑफ S&D वर्ल्ड्स टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड पुणे अँड ऑल्सो डायरेक्टर स्वप्नील शिरसाट. तर मित्रांनो, आत्ता आम्ही आलेलो आहोत मनाली मॉल रोड. हे मनाली शहराचे मुख्य आकर्षण आणि व्यावसायिक केंद्र यालाच म्हटलं जातं आहे हार्ट ऑफ मनाली. हे ठिकाण वाहनांसाठी पूर्णपणे बंद आहे. आपण पाहू शकताय या ठिकाणी अतिशय सुरक्षित आणि शांतपणे पायी फिरण्याचा आणि आनंद घेऊ शकता. आपण आता आलेलो आहोत मॉल रोड या ठिकाणी सगळीकडे आपण पाहू शकताय हे शॉप आणि समोर जो स्टॅच्यू दिसतोय तो भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण.